अशी ताट सजवली होती बघा रक्षाबंधनसाठी. आणि मस्त अशा राख्या, देवाच्या राख्या, ह्या राख्या आणि फुलं. तुम्हाला बोलले फुलं नाही, पण फुलं होते. मंदिरातले जे गुलाब वगैरे काढले होते तेच मी सजवले होते. हा व्हिडिओ रक्षाबंधनच्या दिवसाचा आहे. तर दुसऱ्या दिवशी लगेच दीदी जाणार होती. तर मी तुझ्यासाठी बघा मस्त असे मक्याचा चिवडा आणि पोह्याचा चिवडा केला होता. ह्याची रेसिपी वेगळी केलेली आहे, ती तुम्हाला 1-2 दिवसात येऊन जाईल. इथे मी तुम्हाला शॉर्टकटमध्येच दाखवलेलं आहे. तर पुढं मी तुमच्यासोबत बोललेले आहे आणि छान असं रक्षाबंधन केलं. आणि स्वयंपाकाचा व्हिडिओ ताईनं काढायचं लक्षातच राहिलं नाही. असो. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे, मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनाच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला, सर्व मैत्रिणींना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर रक्षाबंधन आहे. तर दुपारी मी चिवडा केला होता. चिवडा वगैरे काम वगैरे आवरल्यावरती पोह्याचा पण आणि मक्याचा पण चिवडा केला होता. तर दीदी जाणार आहे, तर दीदीला चिवडा बनवून दिलेला आहे. म्हणजे आम्हाला पण बनवलं, जास्त बनवलं आणि तिला पण. आणि मग आता तयारी वगैरे केलेली आहे. तर हा ड्रेस मी घेतलेला आहे रक्षाबंधनला. असे 3 घेतले, म्हणजे 2 घेतले असे साधे आणि हा एक घेतला आहे. पण ह्याचे ना ते बाया असतात ते लावायचे आहे. तर काल विसरून गेले, मग आता घातला असाच. म्हणले आजचे दिवस घालून मग नंतर हात वगैरे लावायला देईल. आणि साधे ड्रेस जे आहेत ते म्हणजे थोडे हे होत आहेत, थोडे बरोबर वाटत नाही. तर मी आता बघू, आता एक बरोबर आहे, एक बरोबर वाटत नाही. तर आता राखी वगैरे बांधायची आहे. तर राखी वगैरे अजून दीदीने बांधली नाही दोघांना. आता बांधन. पप्पा गेले तिचे मिठाई वगैरे आणायला. तर आम्ही रक्षाबंधन संध्याकाळचंच करतो पहिल्यापासून. कारण की मम्मीकडे मी जायची, त्याच्यामुळं ना संध्याकाळचं रक्षाबंधन आम्ही तिकडे गेल्याच करायचो. त्याच्यामुळं दरवर्षी रक्षाबंधन हे संध्याकाळचंच होतं. 6:30 ते 7च्या मध्ये, म्हणजे 7-7:30पर्यंत असं करून घेतो. आणि देवांना पण राखी सकाळी बांधली नाही. मला असं वाटतं सकाळी राखी नव्हती बांधायची आज. तर नंतर मी देवांना सकाळची राखी बांधते. तर देवांना पण आता मी राखी वगैरे बांधून घेते. देवांच्या पण राखी आणलेल्या आहेत. आणि व्हिडिओ थोडा दाखवून तुम्हाला मी. तर कंटिन्यू राहा तुम्ही. आणि ड्रेस कसा वाटतं ते सुद्धा सांगा. तुम्ही बघू शकता ड्रेस घातलेला आहे. अजून एक घेतला आहे, इथंच आहे आणि एक आतमध्ये ठेवला आहे मी. पण साधा आहे खूप. हा साधा आहे, कलर असा आहे, पण हा साधा आहे बघा. तर हा आहे बरा, जरा शिलाई मारायची फक्त, फिटिंग करायचं. आणि दुसरा आहे तर तो पूर्ण घातल्यावर असं वर जातो आहे, त्याच्यामुळं तो बरोबर वाटत नाही. बघू आता तरी. चला, तर मी ना देवांना राखी वगैरे बांधून घेते. दीदी पण आता तयारी करते, ती पण या भावांना राखी बांधून घेईल. आणि ताट वगैरे तुम्हाला दाखवते साध्या सिंपल पद्धतीने. ताट सजवून आहे, कारण फुलं वगैरे नव्हते आणलेले. असं. चला, तर मग स्वयंपाक वगैरे पण आहे. तुम्हाला चिवडा दाखवते, चिवडा मी कोणता केला आहे. तर हा बघू शकता, हा इथं मक्याचा चिवडा केला आहे आणि हा इथं पोह्याचा. तर जास्त केला आहे. हे बघा, हे डब्यात भरलेले आहेत, ते आम्हाला ठेवले तिथं डब्यात, ह्या डब्यात. आणि या पिशवीमध्ये मक्याचीच चिवड्याची पिशवी आहे. आणि दीदीला एवढं काढलेलं आहे. ती म्हणजे जास्त देऊ नको, कारण संपणार नाही. आणि इथं मी ना मोबाईल सेट करायचा प्रयत्न करते, पण मोबाईल काय व्यवस्थित सेट होतच नव्हता. बघा, उशीर झाला, गडबड झाली का खूप. आणि त्यातच आहे ना, माझ्या आत्याच्या मुली आहेत, म्हणजे माझ्या आत्या बहिणी आहेत. तर त्यांनीसुद्धा फोन केला होता. तर त्यांनी टेटस बघितलं दीदीचा, म्हणजे मुलांनी रक्षाबंधन वगैरे केले ना, तर ते मी टेटस ठेवलं होतं. तर त्यांनी बघितलं, तर त्यांना समजलं दीदी आलेली आहे. तर त्यांनी लगेच व्हिडिओ कॉल केला दीदीसाठी. तर मग जेव्हा त्यांनी केलं तर दीदी बाहेर गेली होती. तर मग नंतर मग त्या दीदी आल्या, मी परत त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्यासोबत बोलले. म्हणजे असं 2 वेळेस फोनवर बोलणं झालं. आणि मग अजूनच उशीर झाला. स्वयंपाकाला अगोदरच उशीर वगैरे झाला होता, कारण दुपारी मी पण चिवडा वगैरे केला होता ना, त्याच्यामुळं ना थोडी बसले होते. म्हणले आरामात करण. आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण सांगते. पनीरची भाजी केली होती, मटर पनीरची भाजी, पुरी, डाळ, भात आणि श्रीखंड असं आणलं होतं.